नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, न्यू ब्लॉगमध्ये. तर आता मी डोकं पण धुतलेलं आहे आणि आंघोळ पण केलेली आहे. म्हणजे आंघोळ केलेली आहे, डोकं पण धुतलेलं आहे. आणि आज मला डोकं धुण्याचं कारण असं की आज रविवार पण आहे आणि मला रील्स पण शूट करायच्या आहेत. मला आणि माझ्या बहिणीला दोघींनासुद्धा रील्स शूट करायच्या आहेत, त्यामुळे मी डोकं धुतलेलं आहे. आणि आज मी यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे की मी रील्स कसं शूट करते. आणि आता मी रील्स शूट करणार आहे. म्हणजे आज रविवार आहे तर मला पूर्ण दिवस भेटून जाईल. म्हणजे पूर्ण दिवस मी रील शूट करत बसणार नाही, कारण मला अभ्यास पण करायचा आहे. म्हणून मी दुपारपर्यंत रील शूट करेल आणि नंतरचा वेळ मी अभ्यासाला देईन. आत्ताच मी बाहेर आली आणि एवढं ऊन पडत होतं ना, आणि आता लगेच अचानकच पाऊस सुरू झाला आणि ते पण एवढं थेंब पडतात. आणि इथं बघा कसा घोडा बांधलेला आहे आणि घोड्याचं पिल्लू आहे आणि इकडं गाय आहे. आम्हाला रोज प्रॉब्लेम होती, गाय ना मारती माहिती का. आम्हाला जाताना रोज प्रॉब्लेम होती आणि एकतर मला खूपच भीती वाटते. मला, माझ्या बहिणीला, सगळ्यांनाच खूप भीती वाटते. आणि बघा पाऊस, बघा तुम्ही पाऊस अचानकच. म्हणजे पाऊस आलेला होता म्हणून मम्मी बाहेर गेली होती कपडे काढायला आणि घरामध्ये कोणच नव्हतं. आणि मम्मीने चपाती बघा कशी करून ठेवली. हे बघा, कुणाला खायची असेल तर या खायला. गाईज मी आत्ताशी जेवणच आले, कारण की मला लक्षातच नव्हतं ब्लॉग बनवायचं. मी पटकन जेवण पण घेतलं कारण मला खूप भूक लागली होती. आणि आता बघा आम्ही नदीवरती आलेलो आहे. इकडे या, बघा आम्ही याच नदीमधनं हे मासोळ्या पकडल्या आहेत. आणि आता आम्ही याच्यासाठी टँक बनवतोय. आम्ही ह्याच्यातच न पकडल्या आहेत, आम्ही विकत नाही आणलेलं आहे. तर चला हे साफ करूया. कारण बाहेरच पडलेलं होतं, स्वच्छ आपण साफ करून. हे बघा मी कसं केलेलं आहे टँक. आता फायनली मी रील स्टार्ट करणार आहे. म्हणजे आधी मी आवरून घेते सगळं. आम्ही शूट करतोय. हे बघा मी साडी घातली आहे आणि मला एवढं हेवी फील होतं ना, मी पटकन साडी काढून टाकणार आहे. आमचं शूट संपलेलं आहे म्हणून मी साडी काढून टाकणार आहे. आणि हे बघा माझी बहीण, बघा आधी तुम्ही बघा. मी बघा साडी काढलेली आहे. मी खूप वेळची साडी काढलेली आहे, पण मी विसरतेच राव. मी ना विसरतेच. तर आता मी चहा पिलेला आहे आणि मी बघा साडी पण काढलेली आहे. तुम्हाला जसं सांगितलं मी मगाशी साडी काढलेली आहे आणि मी चहा पण पिलेला आहे. तर आता करूया थोडासा अभ्यास. पूर्ण दिवस माझा याच्यातच गेला, व्हिडिओ बनवण्यातच गेला. दुपारपर्यंत बोलले होते पण दुपारपर्यंत नाहीच. म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता मी करणार आहे अभ्यास. तर अभ्यास करू गाईज. आता मी जेवण पण घेतलेलं आहे आणि मी ब्लॉग बनवायचंच विसरते. आता मी जेवण पण घेते आहे. माझी बहीण बघा कशी भांडी घासते. ती रोजच भांडी घासते आणि चपात्या तर मी केलेल्या आहे आणि तिने पीठ मळलं होतं. आणि आता मी अभ्यास करणार आहे थोडा. आता वाजलेले आहेत 9-10 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि मी झोपते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.